नमस्कार मित्रांनो, सय्यद रायस अकॅडमीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. आज जे आहेत आपण एन्व्हायरमेंट पर्यावरण ह्या विषयाशी संबंधित जे आहेत त्या चालू घडामोडी बघणार आहोत. मागच्या काही लेक्चर्समध्ये आपण पॉलिटीशी संबंधित ज्या चालू घडामोडी होत्या त्या बघितलेल्या होत्या. आज पर्यावरण ह्या विषय संदर्भात जे आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या मागच्या वर्षी काही न्यूजमध्ये होत्या त्या आपल्याला न्यूज बघायच्या आहेत. बघा, त्यापैकी पहिलं जे आहे ते कोल्ड डेझर्ट जैवमंडळ राखीव क्षेत्र आणि वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्व्स. जैवमंडल राखीव क्षेत्र म्हणजे काय तर बायोस्फिअर रिझर्व असं त्याला म्हणतात. त्या संदर्भात न्यूज काय आहे तर युनेस्कोने 27 सप्टेंबर 2025 रोजी वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्व्समध्ये कोल्ड डेझर्ट जैवमंडल राखीव क्षेत्र आहे त्याचा तिथे समावेश केलेला आहे. तर आपल्याला बघायचं आहे की कोल्ड डेझर्ट जैवमंडल क्षेत्र म्हणजेच बायोस्फिअर रिझर्व ते काय आहे आणि हे युनेस्कोचं वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्व जे आहे ते जागतिक जे जैवमंडल क्षेत्र असतं त्यांचं वारसा स्थळांची एक यादी असते ती, तर तीही आपल्याला बघायची काय आहे ते. तर न्यूज जी होती की 13वं अधिकृत घोषणा 13वं जे आहे ते भारतातून 13वं त्या ठिकाणी सूचित करण्यात आलेलं आहे. वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्वमध्ये 13वं स्थळ आहे ते. या समावेशनामुळे भारतातील युनेस्को वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्व स्थळांची एकूण संख्या आता 13 झाली आहे. हे लक्षात ठेवा, परीक्षेला विचारलं जाऊ शकते तुम्हाला. कोल्ड डेझर्ट बायोस्फिअर रिझर्व जे आहे ते जर आपण बघितलं तर ते हाय अल्टिट्यूड उंचीवरील शीत वाळवंट आहे. ते एक शीत वाळवंट आहे. लडाख जो रिजन आहे त्या भागामध्ये स्थित आहे. बघू शकता तुम्ही, लडाख किंवा हिमाचल प्रदेशचा काही भाग आहे तर त्यामध्ये स्थित आहे. हे ट्रान्स हिमालयन प्रदेश आहे तो. त्यामध्ये बघा हिमाचल प्रदेशमध्ये आहे ते. हिमाचल प्रदेशमध्ये व लडाखचा थोडासा भाग आहे. त्याचं जे आहे ते बायोस्फिअर रिझर्व म्हणून किंवा जैव राखीव क्षेत्र जैवमंडल क्षेत्र म्हणून 2009मध्ये त्याचं नामांकन करण्यात आलेलं होतं आणि 2025मध्ये त्याला युनेस्को वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्वमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आता कोल्ड डेझर्ट ह्या जैवमंडल राखीव क्षेत्रामध्ये कोणते इतर नॅशनल पार्क किंवा वन्यजीव अभयारण्य आहेत तर एक पिन व्हॅली नॅशनल पार्क आणि दुसरं चंद्रताल एक आहे, नंतर सरचू एक आहे, किब्बर वन्यजीव अभयारण्य, असे 4 त्या ठिकाणी रिझर्व्ड एरियाज आहेत किंवा प्रोटेक्टेड एरियाज आहेत. यस, एक पहिलं कोणतं पिन व्हॅली नॅशनल पार्क, दुसरं चंद्रताल, तिसरं सरचू आणि चौथं किब्बर वन्यजीव अभयारण्य, हे लक्षात ठेवा. आता हा युनेस्कोचा मॅन अँड बायोस्फिअर रिझर्व कार्यक्रम असतो. युनेस्कोचा मॅन अँड बायोस्फिअर रिझर्व कार्यक्रम त्याच्या अंतर्गत जे आहे ते जैवमंडल राखीव क्षेत्र तिथे जागतिक वारसा यादीत समावेश केला जातो. त्यांचं जागतिक वारसा यादी म्हणजे वर्ल्ड नेटवर्कमध्ये त्यांचं युनेस्कोचं जे काही जाळं आहे जे पूर्ण जगातलं तिथे त्याचा समावेश केला जातो. आता ह्या कार्यक्रमाचं बघा सुरुवात जी आहे ती 1971ला झाली. अधिकृतरित्या जो आहे तो सुरू झालेला 1971ला आणि 1976ला बायोस्फिअर रिझर्वला जी आहे ती मान्यता देण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केलेली. युनेस्कोचा मॅन अँड बायोस्फिअर रिझर्व कार्यक्रम जो आहे तो सुरुवात कधी झाली 1971ला आणि 1976 पासून जी आहे ती जैवमंडल राखीव क्षेत्राला मान्यता देण्याची प्रक्रिया त्यांनी तिथे सुरू केलेली. आधी आतापर्यंत भारतातून 13 असे जैवमंडल राखीव क्षेत्र आहेत त्यांना युनेस्कोच्या ह्या प्रोग्राममध्ये समावेश करण्यात आलेला होता आणि मागच्या वर्षी 13वा लेटेस्ट कोणतं आहे. आतापर्यंत 12 होते. ह्या वर्षी मागच्या वर्षीचे 13वा समावेश करण्यात आलेलं ते कोणते तर कोल्ड डेझर्ट जैवमंडल राखीव क्षेत्र. बघा, आता भारतातील प्रमुख जैवमंडल राखीव क्षेत्र बघूयात आपण. 1986 ते 1986 ते 2011 दरम्यान जे आहे ते प्रमुख कोणते राखीव क्षेत्र त्या ठिकाणी त्यांचा दर्जा देण्यात आलेला आहे. कारण हे परीक्षेमध्ये विचारलं जातं. मागच्या वर्षीच एक प्रश्न होता की पहिलं बायोस्फिअर रिझर्व आहे ते कोणतं डेझिग्नेट करण्यात आलेलं होतं तर ते निलगिरी हे आहे. 1986ला जे आहे ते निलगिरी ह्या जैवमंडल राखीव क्षेत्राला मान्यता देण्यात आलेली होती. कुठे आहे ते तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक म्हणजे पश्चिम घाट आणि पूर्व घाट जो आहे ईस्टर्न अँड वेस्टर्न घाट्स त्यांच्या तिथे स्थित आहे 3 राज्यांमध्ये. नंतर 1988ला नंदादेवी हे राखीव क्षेत्र म्हणून त्याची तिथे नोंद करण्यात आली होती. उत्तराखंड या राज्यात आहे ते. नंतर 1988ला नोक्रेक हे मेघालयमधील आहे. नोक्रेक कोणत्या राज्यात आहे असं जर तुम्हाला तिथे जोडायला विचारलं तर मेघालय या राज्यात आहे. नंतर 1989ला मन्नारचे आखात तामिळनाडूत आहे. त्याच वर्षी 1989ला सुंदरबन पश्चिम बंगालमध्ये आहे. 1989ला परत मानस ते आसाममध्ये आहे. 1989ला ग्रेट निकोबार ते अंदमान आणि निकोबार बेटांवरती आहे. नंतर 1994ला सिमलीपाल
जे आहे त्याला राखीव क्षेत्र, जैवमंडल राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं. ओडिसा या ठिकाणी येते. नंतर 1997ला दिब्रू सायखोवा आसाम राज्यामध्ये, 1998ला दिहांग दिबांग अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये, 1999ला पंचमढी मध्य प्रदेश या राज्यामध्ये त्याचं जे आहे ते घोषित करण्यात आलेलं होतं जैवमंडल राखीव क्षेत्र म्हणून. 2000ला कांचनगंगा सिक्कीममध्ये आहे ते कांचनगंगा. नंतर 2001ला अगस्त्यमलाई केरळ आणि तामिळनाडूमध्ये आहे ते. नंतर बघा 2005ला जे आहे ते अचानकमार अमरकंटक मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ह्या राज्यांच्या सीमेवर आहे. 2008ला कच्छचे रण गुजरातमध्ये. नंतर 2009ला कोल्ड डेझर्ट बायोस्फिअर रिझर्व्ह किंवा जैवमंडल राखीव क्षेत्र 2009ला त्याचा भारताच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला होता. आता हे काय बघतो आपण, भारताचे जे काही आधी हे एकतर नॅशनल पार्क्स होते किंवा वन्यजीव अभयारण्य होते, राष्ट्रीय उद्यानं होती ती, तर त्यांचा तिथे जैवमंडल राखीव क्षेत्र म्हणून जे आहे ते त्या वर्षी त्यांना घोषित करण्यात आलेलं आहे. 2009ला जे आहे ते कोल्ड डेझर्ट बायोस्फिअर रिझर्व्ह हिमाचल प्रदेश राज्यात आहे. 2010ला शेषाचलम टेकड्या आंध्र प्रदेशमधील आणि 2011ला पन्ना मध्य प्रदेशमधील. बघा 18 आहेत भारतात जे आहे ते किती आहेत जैवमंडल राखीव क्षेत्र, तर 18 आहेत. आता ह्या 18 मधून 13 जे आहेत ते युनेस्कोच्या मॅन अँड बायोस्फिअर रिझर्व्ह प्रोग्राम अंतर्गत जागतिक वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्व्ह त्यांचं जागतिक जाळं जे आहे जैवमंडल राखीव क्षेत्रांचं, त्यात 13 तिथे बायोस्फिअर रिझर्व्हचा समावेश करण्यात आलेला आहे. आलं लक्षात, 13चा तिथे समावेश करण्यात आलेला आहे. ते कोणते ते पण पाहणार आहोत. आता तिथे तुम्हाला विचारू पण शकता की 18 कोणते ते तुम्हाला माहीत पाहिजे आणि 18 पैकी 13 जागतिक वारसा यादीत कोणते ते देखील तिथे माहीत पाहिजे आणि 5 कोणते नाही आहेत ते देखील आपण तिथे बघणार आहोत. बघा त्याची थोडीशी माहिती बघूयात. आता हे जे आपण 18 जैवमंडल राखीव क्षेत्र बघितले त्यापैकी कच्छचं रान जे आहे ते गुजरातमध्ये ते सर्वात मोठं आहे, क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठं जैवमंडळ राखीव क्षेत्र आहे. नंतर निलगिरी जे आहे ते 1986 मध्ये घोषित झालेले हे भारतातील सर्वप्रथम जैवमंडल राखीव क्षेत्र आहे. ह्यावरच मागच्या वर्षी MPSCने तो प्रश्न तिथे विचारलेला होता. आणि युनेस्को मान्यता प्राप्त ह्या यादीतील अनेक स्थळ म्हणजे आपण आतापर्यंत पाहिले की 12 आणि मागच्या वर्षीचे 13 असे जे आहे ते युनेस्कोच्या मॅन अँड बायोस्फिअर कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्या अंतर्गत त्याला वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्व्ह या यादीत त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. जागतिक वारसा यादीत त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता कोणती नाही आहेत बरं, कोणती 5 नाही आहेत. आता आपण 18 बघितली, 18 पैकी 13 जे आहेत 13 लक्षात ठेवण्यापेक्षा 5 कोणती नाही आहेत ते लक्षात ठेवा, म्हणजे तिथे तुम्हाला जे आहे ते सोपं जाईल. 5 कोणती नाही आहेत तेवढं लक्षात ठेवा, कारण 5 ही 13च्या कंपॅरिझनमध्ये लक्षात ठेवणं सोपं आहे. बघा भारतातील खालील 5 क्षेत्रांना अद्याप जागतिक नेटवर्कमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं नाही आहे. ते कोणते, तर मानस आसाममधील, दिब्रू सायखोवा आसाममधील, देहांग देबांग अरुणाचल प्रदेशमधील, कच्छचं महान रान गुजरातमधील आणि शेषाचलम आंध्र प्रदेशमधील. येस, हे जे आहे तिथे समावेश नाही आहे त्यांचा. ही जी आपण लिस्ट बघितली त्यापैकी मानस, दिब्रू सायखोवा, बघा आसाममधील 2 आहेत, अरुणाचल प्रदेशमधील 1 आहे. असं लक्षात ठेवताना ठेवा की ईशान्येकडील राज्यातील 3 आहेत, 2 आसाममधील, 1 अरुणाचलमधील, 1 गुजरातचे आणि 1 आंध्र प्रदेशचे, शेषाचलम आणि कच्छचं रान, ग्रेट रान ऑफ कच्छ. पुढे जाऊयात. आता एकेका जे जैवमंडल राखीव क्षेत्र त्यांच्याबद्दल थोडीशी आपण डिटेलमध्ये माहिती घेऊयात, कारण ते पण जे आहे ते 18च्या 18 ह्या ना त्या कारणामुळे न्यूजमध्ये होते आणि एक आपल्या पर्यावरणाचा देखील भाग आहे, त्याच्यावर देखील प्रश्न आधी विचारले गेले. मग त्यामध्ये ते त्यांची परिस्थिती म्हणजे ते कोणत्या राज्यात आहेत किंवा त्यामध्ये कोणते प्राणी पक्षी आढळतात किंवा त्याच्यामध्ये अजून कोणती इतर वन्यजीव अभयारण्य आहेत ते देखील आपण पाहूयात, कारण त्यावरही जे आहे ते प्रश्न विचारले जाऊ शकतात. बघा पहिलं बघूयात निलगिरी जैवमंडल राखीव क्षेत्र. निलगिरी कशावर नाव देण्यात आलेले आहे, तर निलगिरी हे निळा पर्वत जे आहे त्या पर्वतावर तिथं नीलकुरुंजी नावाची फुलं येत असतात. नीलकुरुंजी नावाची फुलं, त्यांचा रंग जो आहे तो निळा असतो, त्यामुळे त्याला निलगिरी तिथे बघा जांभळट निळ्या रंगावरून जे ते पडलेलं आहे. हे फुलं 12 वर्षातून एकदाच फुलतात, हे देखील लक्षात असू द्या. नीलकुरुंजीची फुलं आहे 12 वर्षातून एकदाच फुलत असतात. त्यामध्ये समाविष्ट क्षेत्र कोणते, इतर राष्ट्रीय उद्याने कोणती आहेत, तर मुदुमलाई, मुकुर्थी, नगरहोल, बंदीपूर आणि सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क राष्ट्रीय उद्यान. हे लक्षात असू द्या, कारण ते विचारतात. हा UPSCच्या ही परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. आधी राष्ट्रीय उद्याने मुदुमलाई, मुकुर्थी, नगरहोल, बंदीपूर आणि सायलेंट व्हॅली. त्यानंतर वन्यजीव अभयारण्ये आरलम, वायनाड आणि सत्यमंगलम.
आरलम, वायनाड आणि सत्यमंगलम. त्यानंतर प्रमुख प्राणी व त्यांची स्थिती जर पाहिली तर तिथे कोणते कोणते प्राणी आढळतात? लायन टेल्ड मकॅक, लायन टेल्ड मकॅक इथे चित्रच बघू शकता तुम्ही, ते माकड सापडतं. त्याची जर आयुष्यन स्थिती बघितली बघा, आयुष्यन जे आहे ते प्राण्यांचं त्यांना किती धोका आहे त्यानुसार वर्गीकरण करत असतं. हे देखील प्रश्न तिथे विचारले जातात की कोणत्या प्राण्याची तिथे पर्यावरणीय स्थिती काय किंवा किती धोका आहे, आणि आयुष्यनद्वारे ते तिथे वर्गीकरण केलं जातं. त्यानुसार लायन टेल्ड मकॅक जे आहे ते एंडेंजर्ड किंवा संकटग्रस्त ह्या परिस्थितीमध्ये आहे. निलगिरी ताहर हे जे आहे ते फक्त इथे निलगिरी जैवमंडल राखीव क्षेत्रामध्येच आढळतं, निलगिरी ताहर, तर ते देखील एंडेंजर्ड किंवा संकटग्रस्त आहे. निलगिरी लंगूर व्हल्नरेबल किंवा असुरक्षित आहे. आणि मलबार जायंट स्क्विरल, शेक्रू म्हणतात त्याला, ते लिस्ट कन्सर्न किंवा कमी धोक्याच्या प्रजातीमध्ये येतं. पुढचं पाहूयात, नंदादेवी आणि नोकरेक. नंदादेवी कुठे पाहिलं आपण तर उत्तराखंडमध्ये. नंदादेवी जैवमंडल राखीव क्षेत्र, ते त्याची रचना जर पाहिली तर नंदादेवी राष्ट्रीय उद्यान आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क ह्या दोन तिथे प्रोटेक्टेड एरियाचा समावेश होतो. त्यामध्ये प्रमुख प्राणी कोणते सापडतात तर कस्तुरी मृग, मस्क डिअर एंडेंजर्ड संकटग्रस्त आहे ते, हिम बिबट्या, स्नो लेपर्ड तो व्हल्नरेबल असुरक्षित आहे, आणि ब्लू शिप किंवा भरल असं देखील त्याला म्हटलं जातं, ते लिस्ट कन्सर्न कमी धोका असलेलं आहे. पुढचं जे आहे ते नोकरेक आहे. नोकरेक मेघालयमध्ये पाहिलं आपण. नोकरेक जैवमंडल राखीव क्षेत्र, मेघालयातील गारो हिल्समधील सर्वोच्च शिखर आहे नोकरेक, हे लक्षात असू द्या. आपल्याला माहिती आहे की मेघालयमध्ये 3 प्रामुख्याने पर्वतरांग आहे, कोणते तर गारो, खासी आणि जयंतिया. तर त्यापैकी गारो हिल्समधील सर्वोच्च शिखर आहे नोकरेक, आणि तिथेच हे जैवमंडल राखीव क्षेत्र आहे. त्यांचं जर वनस्पती पाहिलं तर सदाहरित, निमसदाहरित, पानझडी वने आढळतात. आणि प्रमुख प्राणी जे आहे ते रेड पांडा जो की एंडेंजर्ड संकटग्रस्त आहे. हुलक गिबन्स जे आहे ते भारतातील एकमेव जो आहे तो त्या विशिष्ट प्रजाती आहे ती देखील एंडेंजर्ड आहे. आणि रेड जायंट फ्लाइंग स्क्विरल लिस्ट कन्सर्न कमी धोका असलेली प्रजाती तिथे आढळते. त्यानंतर मन्नारचं आखात आणि सुंदरबन. बघा, मन्नारचा आखात जर पाहिला आपण तर श्रीलंका आणि भारताच्या दक्षिण पूर्व टोकाच्या मध्ये जे ते कोरोमंडल किनारपट्टीला भारताची जर आपण असं बघितलं तर इथे आढळते, ते कोरोमंडल किनारपट्टीला इथे आढळतं मन्नारचा आखात. भौगोलिक रचना जी ती कमी उंचीची बेटे, प्रवाळ खडकांची साखळी त्यापासून जे ते बनलेलं आहे मन्नारचा आखात. ॲडम्स ब्रिजच्या इथे लागून आहे. आणि बघा, प्रवाळ खडकांची साखळी जी मन्नारच्या आखाताला उत्तरेकडील पालकची सामुद्री धनीपासून तिथे वेगळी करते, इथं आहे ते. त्यामध्ये डुगोंग हा प्रामुख्याने जो आहे तो तिथे प्राणी आढळतो. समुद्री गाय असं देखील त्याला म्हटलं तर डुगोंग, त्याची जी आयएसएन स्थिती आहे ती व्हल्नरेबल किंवा असुरक्षित आहे. आणि ऑलिव्ह रिडली कासव देखील सापडते, ते देखील व्हल्नरेबल आहे. डुगोंगवर प्रश्न देखील विचारण्यात आले, त्याची जी आहे ती आयएसएन स्थिती विचारली होती, आणि ते कुठे सापडतं ते देखील तिथे विधान होतं. नंतर सुंदरबन जैवमंडल राखीव क्षेत्र, ते कुठे आहे तर पश्चिम बंगालमध्ये. बघा, कोलकात्याच्या दक्षिणेस गंगा नदीचा विस्तीर्ण त्रिभुज प्रदेश आहे, डेल्टा रिजन, तिथे सुंदरबन जैवमंडल राखीव क्षेत्र आहे. पूर्वेकडे बांगलादेशची सीमेला लागून आहे. त्यामध्ये इतर कोणती वन्यजीव अभयारण्य आहे तर सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, नंतर सजनखाली, नंतर लोथियन आणि हॅलिडे वन्यजीव अभयारण्य. हे नाव लक्षात ठेवा, सजनखाली, लोथियन आणि हॅलिडे वन्यजीव अभयारण्य. आणि प्रमुख प्राणी आपल्याला माहिती आहे तिथे रॉयल बेंगॉल टायगर आढळतो, एंडेंजर्ड ही परिस्थिती आहे त्याची, संकटग्रस्त म्हणून IUCN त्याची गणती केलेली आहे. पुढे मानस आणि ग्रेट निकोबार. बघा, मानस जैवमंडल राखीव क्षेत्र भूतानमधील रॉयल मानस नॅशनल पार्कला लागून येते, भारतातील त्याचा काही भाग आहे. बघा, तिथे जे आहे ते वाईल्ड वॉटर बफेलो, आसाम रूफ टर्टल किंवा बाकीचेही पक्षी आहेत ते देखील आढळतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथे एकशिंगी गेंडा आढळतो, एकशिंगी गेंडा आढळतो, तो एंडेंजर्ड ही त्याची IUCN स्थिती आहे. त्यानंतर बंगाल फ्लोरिकॉन हा पक्षी देखील आढळतो, तो अतिसंकटग्रस्त किंवा क्रिटिकली एंडेंजर्ड आहे, हे लक्षात असू द्या. बंगाल फ्लोरिकॉन कुठे तर मानस जैवमंडल राखीव क्षेत्रामध्ये आढळतो. नंतर ग्रेट निकोबार जैवमंडल राखीव क्षेत्र, ते कुठे आहे तर कॅम्बेल राष्ट्रीय उद्यान आणि गॅलेथिया राष्ट्रीय उद्यान, ह्या 2 राष्ट्रीय उद्यानांचा तिथे समावेश करण्यात आलेला, आणि त्यांचं एक मिळून ग्रेट निकोबार जैवमंडल राखीव क्षेत्र बनवण्यात आलेलं आहे. तिथे उष्णकटिबंधीय आणि आर्द्र सदाहरित वने आढळतात. इथे देखील डुगोंग हा प्राणी आढळतो, डुगोंग. आणि सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल मगर आढळते, लिस्ट कन्सर्न ही तिची परिस्थिती आहे IUCNच्या कॅटेगरीनुसार, डुगोंग आणि खारफुटीतील मगर.
त्यानंतर सिमलीपाल जैवमंडल राखीव क्षेत्र, मग असे आपण बघितलं कोणत्या राज्यात आहे ते, तर ओडिसा या राज्यात आहे सिमलीपाल जैवमंडल राखीव क्षेत्र. त्यामध्ये मग सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प आणि हदगड आणि कुलडिहा वन्यजीव अभयारण्य आहेत. कुलडिहा, हदगड हे वन्यजीव अभयारण्य आणि सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प. नंतर तिथे आदिवासी जमाती इरेगा, खरिया, मणिकिर्डिया, हो, गोंड आणि मुंडा म्हणजे काही ट्रायबल पॉप्युलेशन देखील तिथे आढळतात. प्रमुख प्राणी जर पाहिलं तर आपण तिथे रॉयल बेंगॉल टायगर, इंडियन बायसॉन ते आढळतात. रॉयल बेंगॉल टायगर एंडेंजर्ड परिस्थितीत आणि इंडियन बायसॉन जो आहे तो गवा असं त्याला म्हटलं तर तो असुरक्षित किंवा व्हलनरेबल त्याची तिथे आयुष्यन स्थिती आहे. नंतर चौसिंगा हा देखील व्हलनरेबल स्थितीत तिथे आढळतो. पंचमढी जैवमंडल राखीव क्षेत्र, पंचमढी कुठे आहे ते, तर मध्य प्रदेशमध्ये. त्याचं जर स्थान पाहिलं तर सातपुडा पर्वतरांगांच्या मध्यभागी आहे आणि धूपगड जे आहे ते सर्वोच्च शिखर आहे तिथलं 1352 मीटर. आता ह्या काही फॅक्ट्स त्या लक्षात ठेवायचे, परीक्षेत ते तुम्हाला विचारू शकतात. धूपगड सर्वोच्च शिखर कुठे आहे तर सातपुडा पर्वतरांगांच्या मध्यभागी वसले आणि पंचमढी जैवमंडल राखीव क्षेत्राचा भाग आहे तो. त्याची व्याप्ती जर पाहिली तर सातपुडा राष्ट्रीय उद्यान, बोरी आणि पंचमढी वन्यजीव अभयारण्य, बोरी आणि पंचमढी वन्यजीव अभयारण्य. प्रामुख्याने तिथे गोंड ही जमात आढळते. प्राणी जर पाहिले तर सर्वात महत्त्वाचं तिथे जे ते वाघ, गवा, इंडियन जायंट फ्लाइंग स्क्विरल हे देखील तिथे आढळते. नंतर कांचनगंगा जैवमंडल राखीव क्षेत्र, हे ट्रान्सबाउंड्री आहे, सीमापार आहे. जगातील तिसरे सर्वोच्च शिखर कांचनगंगा याचा तिथे समावेश होतो. कांचनगंगा जैवमंडल राखीव क्षेत्रामध्ये युनेस्कोचा जर दर्जा पाहिला तर कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान मुख्य क्षेत्र जे होतं त्याला हे भारताचं पहिलं मिश्र जागतिक वारसा स्थळ म्हणून तिथे त्याची नोंद करण्यात आलेली आहे. लक्षात असू द्या, मिक्स्ड वर्ल्ड हेरिटेज साईट, मिश्र जागतिक स्थळ वारसा स्थळ. आता मिश्र जागतिक वारसा स्थळ म्हणजे काय तर तिथे कल्चरल ॲक्टिव्हिटीज आणि नॅचरल ॲक्टिव्हिटी, सांस्कृतिक आणि नैसर्गिक ज्या काही तिथे ॲक्टिव्हिटीज होत असतात म्हणूनच ते मिक्स वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तिथे प्रमुख प्राणी जर पाहिले आपण तर कस्तुरी मृग व रेड पांडा. रेड पांडा जो आहे तो एंडेंजर्ड कॅटेगरीत येतो. हिमबिबट्या आपण पाहिलं होतं नंदादेवी जैवमंडल राखीव क्षेत्रामध्ये, तो व्हलनरेबल आहे. आणि ॲरगॅली किंवा तिबेटियन मेंढी जी आहे ती नियर थ्रेटंड आहे, जवळजवळ धोक्यात. नंतर दिब्रू सायखोवा जैवमंडल राखीव क्षेत्र, त्याची व्याप्ती जी ती दिब्रू सायखोवा राष्ट्रीय उद्यान उद्यान जे आहे ते त्याचा भाग आहे महत्त्वाचा. नंतर प्रमुख प्राणी जर पाहिले तर रॉयल बेंगॉल टायगर, नंतर गँजेटिक डॉल्फिन, गंगेतील डॉल्फिन जो आहे तो एंडेंजर्ड आहे, संकटग्रस्त. ह्यावर देखील जे ते प्रश्न विचारले गेलेले आहेत. आणि जे आहे ते क्लाउडेड लेओपर्ड बिबट्या जो आहे तो व्हलनरेबल असुरक्षित आहे ते आढळतं. दिब्रू सायखोवा जैवमंडल राखीव क्षेत्र कोणत्या राज्यात आहे तर आसाममध्ये आपण पाहिलं. नंतर दिबांग जैवमंडळ राखीव क्षेत्र बघा, त्याच्यामध्ये इतर कोणते उद्याने येतात किंवा इतर कोणते प्रोटेक्टेड एरियाज आहेत तर मौलिंग राष्ट्रीय उद्यान आणि दिबांग वन्यजीव अभयारण्य. दिबांगमध्ये जे आहे ते मौलिंग शिखर आहे, तिथं 3000 मीटरपर्यंत उंचीचं मौलिंग शिखर आहे. आणि प्रमुख प्राणी रेड पांडा आणि टाकिन आहे. रेड पांडा आणि टाकिन, त्यांची आयुष्यन स्थिती एंडेंजर्ड आणि असुरक्षित म्हणजे व्हलनरेबल आहे. नंतर अगस्त्यमलाई जैवमंडल राखीव क्षेत्र, अगस्त्यमलाई जैवमंडल राखीव क्षेत्र बघा, त्याच्यामध्ये त्याचे भाग कोणते तर शेंदुर्णी, पेपारा, नेयार वन्यजीव अभयारण्य. हा जो आहे तो UPSCच्या पूर्वपरीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता की अगस्त्यमलाई जैवमंडल राखीव क्षेत्रांमध्ये जे ती कोणती वन्यजीव अभयारण्य येत असतात, वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, तर शेंदुर्णी, पेपारा आणि नेयार ही वन्यजीव अभयारण्य येतात. अजून कलक्कड मुंडनथुराई व्याघ्र प्रकल्प देखील याच्यामध्येच आहे. अगस्त्यमलाई जैवमंडल राखीव क्षेत्रामध्येच कलक्कड मुंडनथुराई व्याघ्र प्रकल्प हे देखील लक्षात असू द्या. त्याच्यानंतर त्याचं वैशिष्ट्य असं की तामिळनाडू आणि केरळमधील कानी जमातीचं तिथे निवासस्थान आहे. कानी जमातीचं निवासस्थान आणि प्रमुख प्राणी कोणता आढळतो तर निलगिरी ताहर, संकटग्रस्त किंवा एंडेंजर्ड परिस्थिती असलेला निलगिरी ताहर तिथे आढळतो. त्यानंतर अचानकमार अमरकंटक मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेवर आहे ते. त्यामध्ये मायकल टेकड्या, पूर्व विंध्य आणि सातपुडा रांगा देखील आहेत. प्रमुख प्राणी जर पाहिले तर आपण चौसिंगा, 4 हॉर्न्ड अँटिलोप, व्हलनरेबल ही स्थिती आहे त्याची असुरक्षित. आणि इंडियन वाईल्ड डॉग व्हलनरेबल आहे तो पण.
ते आढळतात. नंतर कच्छचं रान जैवमंडळ क्षेत्र किंवा ग्रेट रान ऑफ कच्छ बायोस्फिअर रिझर्व. बघा थारच्या वाळवंटातील एक खाऱ्या पाण्याचे दलदल किंवा सॉल्ट मार्श आहे ते सॉल्ट मार्श. तिथे कच्छचं वाळवंट अभयारण्य, नंतर जे आहे ते लिटल रान ऑफ कच्छ जे आहे ते, नंतर नारायण सरोवर, कच्छ माळढोक अभयारण्य आणि बन्नी गवताळ प्रदेश हे सर्व तिथे आढळतात. हे लक्षात असू द्या, महत्त्वाचे आहेत ते. त्यानंतर इंडियन वाईल्ड ॲस किंवा रानगाढव आहे ते देखील तिथे आढळतं नियर थ्रेटन कॅटेगरी. माळढोक म्हणजे ग्रेट इंडियन बस्टर्ड, क्रिटिकली एंडेंजर्ड आहे, हा महत्त्वाचा पक्षी आहे, अतिसंकटग्रस्त आहे, तो भारतातून तिथे लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. अतिसंकटग्रस्त कॅटेगरीमध्ये माळढोक पक्षी आहे. माळढोक पक्षी जो आहे तो महाराष्ट्रात देखील आढळतो. भारतामध्ये जर विचार केला तर गुजरात, राजस्थान ह्या प्रदेशात, आणि महाराष्ट्रात जो आहे तो सोलापूर या जिल्ह्यामध्ये देखील तो आढळतो. नंतर शेषाचलम टेकड्या. बघा शेषाचलम टेकड्या जे त्या आंध्र प्रदेशातील पूर्व घाटाचा भाग आहे, त्या ईस्टर्न घाटचा भाग आहे, पन्ना नदीच्या दक्षिणेस. त्यामध्ये प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तिरुपती आणि श्री व्यंकटेश्वर राष्ट्रीय उद्यान येथे स्थित आहेत. प्रमुख वनस्पती जर पाहिलं आपण तर रक्तचंदन, रेड सँडर्स इथे आढळतात. त्याचं जर वर्गीकरण केलं, प्लांट्सही जे आहे ते तिथे आयुष्यांकडून वर्गीकरण केलं जातं. तर रेड सँडर्स हे नियर थ्रेटन किंवा जवळजवळ धोक्यात असलेली वनस्पती आहे, अत्यंत दुर्मिळ आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची. स्थानिक प्राणी जर पाहिले तर गोल्डन जेको, बघा गोल्डन जेको चित्रात बघू शकताय तुम्ही, तो आढळतो. लिस्ट कन्सन जे आहे ते तिथे त्याचं स्टेटस आहे आणि ते केवळ तिरुमला टेकड्यांमध्येच आढळतात. नंतर पन्ना जैवमंडल राखीव क्षेत्र. पन्ना व्याघ्र प्रकल्प हा त्याचा भाग आहे. प्रमुख प्राणी वाघ, सांबर आणि चितळ आणि चिंकारा हे आहेत. चालेल, आतापर्यंत आपण जे आहे ते काय काय डिस्कस केलेलं आहे. प्रमुख जैवमंडल राखीव क्षेत्र जे आहे ते, आणि त्याच्यावर जे आधी प्रश्न पण आलेले आहेत, आणि हाय चान्सेस की ह्या वर्षी 1-2 प्रश्न तिथून येऊ शकत आहे, खास करून जे ते कोल्ड डेझर्ट जे आहे जैवमंडल राखीव क्षेत्र त्यावर. बघा 3 नोव्हेंबर जो आहे तो जागतिक जीवावरण राखीव क्षेत्र दिन किंवा जागतिक जैवमंडल राखीव क्षेत्र दिन म्हणून साजरा केला जातो. 3 नोव्हेंबर हे लक्षात असू द्या. 3 नोव्हेंबर वर्ल्ड बायोस्फिअर रिझर्व्ह डे, जागतिक जैवमंडल राखीव दिन किंवा जीवावरण राखीव क्षेत्र दिन असंही आपण त्याला म्हणू शकतोय, तो साजरा केला जातो. आता काही रामसर स्थळं पाहूयात. भारतातील रामसर स्थळं जी ह्या वर्षी मागच्या वर्षी काही तिथे रामसर स्थळांच्या यादीत भारतातील काही पाणथळ क्षेत्र निवडण्यात आलेली होती, तर ती कोणती आहेत आणि त्याच्याशी संबंधित माहिती देखील बघूयात, आणि एकंदर रामसर करार काय आहे तो देखील पाहूयात. त्यामध्ये भारतातील सर्वात अलीकडील रामसर स्थळ बघा 31 जानेवारी 2026ला जे आहे ते जागतिक पाणथळ दिनापूर्वी वेटलँड्स डे, वर्ल्ड वेटलँड्स डे, जागतिक पाणथळ दिन कधी असतो तर 2 फेब्रुवारीला असतो, हे लक्षात असू द्या, 2 फेब्रुवारीला असतो. तर त्याच्या मुहूर्तावर जे आहे ते घोषणा करण्यात आलेली नवीनतम 2 स्थळे जे ती भारतातून निवड करण्यात आलेली. एक म्हणजे पाटणा पक्षी अभयारण्य उत्तर प्रदेशमध्ये आहे, एटा जिल्ह्यात पाटणा पक्षी अभयारण्य, आणि दुसरं जे आहे ते छारी धांड हे जे आहे ते कच्छ जिल्ह्यामध्ये आहे, गुजरात या राज्यात कच्छ जिल्ह्यामध्ये आहे ते छारी धांड आणि पाटणा पक्षी अभयारण्य. परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे 2 साईट्स आहेत, त्या नवीनतम आहेत, त्या देखील तिथे विचारू शकतात. नंतर गोकुळ जलाशय आणि उदयपूर झील यांचाही रामसर स्थळांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. गोकुळ जलाशय आणि उदयपूर झील यांचाही देखील तिथे रामसर स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे. नंतर बघा पाटणा पक्षी अभयारण्य मी तुम्हाला सांगितलं उत्तर प्रदेशमध्ये, छारी धांड जे आहे ते गुजरातमध्ये आहे. त्यांचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर पक्षी वैविध्य व कोरड्या प्रदेशातील दलदलीय परिसंस्था आहे ती. नंतर उधवा लेक बर्ड सँक्च्युरी. आता हे तुम्हाला वर्ष नाही विचारणार, मी तुम्हाला कंबाईंड करून 2026 आणि 2025ला कोणते कोणते भारतातले अशा साईट्स आहेत ज्यांना रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आलेला त्या कंबाईन करून सांगतोय. वर्ष विचारणार नाहीत की ह्या वर्षी कोणती होती त्या वर्षी कोणती होती, काही 2026 आहेत, 2026च्या 2 आहेत, बाकी सर्व जे 2025च्या आहेत. बघा त्यामध्ये अजून एक महत्त्वाची उधवा लेक बर्ड सँक्च्युरी किंवा अभयारण्य कुठे आहे ती झारखंड जिल्ह्यातील, झारखंड राज्यातील साहिबगंज ह्या जिल्ह्यात आहे. झारखंडचे पहिले रामसर स्थळ आहे, ही देखील फॅक्ट लक्षात ठेवा, झारखंडचं पहिलं रामसर स्थळ आहे ते. स्थलांतरित व स्थानिक पक्ष्यांचा अधिवास आहे उधवा लेक बर्ड सँक्च्युरी. त्यानंतर खेचो पालरी आर्द्रभूमी
हे देखील एक महत्त्वाचा लेख आहे. सिक्कीम ह्या राज्यातील आहे. सिक्कीम ह्या राज्यातील आहे. वैशिष्ट्य काय तर सिक्कीमचं पहिलं रामसर स्थळ आहे हे. सिक्कीमचं पहिलं रामसर स्थळ आहे. पवित्र सरोवर व ट्रान्स हिमालयन पक्ष्यांचं विश्रांती स्थळ आहे. लक्षात असू द्या, खेचो पालरी सिक्कीम. जरा वेगळं नाव असल्यामुळे लक्षात राहील, सिक्कीम ह्या राज्यात आहे ते. त्यानंतर सक्करकोट्टई पक्षी अभयारण्य. सक्करकोट्टई साऊथ इंडियन नाव आहे, त्याच्यामुळे ते कुठे आहे? तामिळनाडू ह्या राज्यात आहे. सक्करकोट्टई पक्षी अभयारण्य तामिळनाडू ह्या राज्यात आहे. त्यामध्ये त्याचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर आपण समृद्ध पक्षी वैविध्य, महत्त्वाचे पक्षी व जैवविविधता क्षेत्र म्हणून त्याची रामसर स्थळांच्या यादीमध्ये नोंद करण्यात आलेली आहे. नंतर तीर्थंगल पक्षी अभयारण्य, हे देखील तामिळनाडू या राज्यात आहे. तामिळनाडू राज्यात रामनाथपुरम या जिल्ह्यात आहे तीर्थंगल पक्षी अभयारण्य. वैशिष्ट्याचं काय तर मध्य आशियाई स्थलांतर मार्गावरील आश्रय स्थान आहे. पक्ष्यांचं पेलिकन, करकोची किंवा बगळे इत्यादी पक्षी येते तिथे येत असतात. तीर्थंगल पक्षी अभयारण्य. त्यानंतर मेनार वेटलँड कॉम्प्लेक्स, मेनार पाणथळ जागा जी आहे ती किंवा सरोवर, राजस्थान ह्या राज्यात आहे, उदयपूर जिल्ह्यामध्ये. वैशिष्ट्याचं समुदाय आधारित संरक्षणासाठी प्रसिद्ध बर्ड व्हिलेजची इथे जे ती संकल्पना राबवण्यात आलेली होती, म्हणून त्याला जे ते रामसर साईटचा दर्जा देण्यात आलेला आहे. मेनार वेटलँड कॉम्प्लेक्स, राजस्थान राज्य. लक्षात असू द्या, ते तसं तुम्हाला राज्य विचारतील कोणत्या राज्यात आहे ते. नंतर खिचन वेटलँड किंवा खिचन पाणथळ साईट, खिचन वेटलँड, ते देखील राजस्थानमध्ये फलोदी जिल्ह्यात. वैशिष्ट्याचं काय तर हिवाळ्यात येणाऱ्या डेमोसाईल क्रेनसाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. असे काही युनिक फॅक्ट जे असतात ना, त्या खास करून आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. बघा, हिवाळ्यात येणाऱ्या डेमोसाईल क्रेन पक्षी आहे, कुर्जा पक्षी त्याला असं म्हटलं जातं, त्यासाठी जागतिक स्तरावर हे स्थळ तिथे प्रसिद्ध आहे. खिचन वेटलँड राजस्थान या राज्यामध्ये. नंतर गोकुळ जलाशय बिहार, मगाशी आपण बघितलं होतं गोकुळ जलाशय, त्याचा देखील मागच्या वर्षीच समावेश करण्यात आलेला आहे रामसर यादीमध्ये. बिहार या राज्यात आहे, बक्सर इथे. गंगेच्या काठावरील आर्द्रभूमी आहे, पूर नियमन व स्थानिक उपजीविकेसाठी उपयुक्त आणि एक पक्षी अभयारण्य देखील आहे ते गोकुळ जलाशय. नंतर उदयपूर जिल्हा देखील पाहिलं ते देखील बिहारमध्ये स्थलांतरित पक्षी प्रजातींसाठी एक अधिवास आहे. तर गोगाबिल तलाव बिहारमध्ये आहे. गंगा व महानंदा नद्यांदरम्यानचं एक ऑक्सबो किंवा फ्लड प्लेन जे आहे ते पाणथळ स्थळ आहे ते गोगाबिल तलाव. नंतर सिलीसेरह तलाव, तो राजस्थानमध्ये. सिलीसेरह तलाव अरावली सरिस्का परिसरातील महत्त्वाची आर्द्रभूमी आहे. बघा, ही देखील एक युनिक फॅक्ट आहे. गंगा व महानद्यांदरम्यान कोणतं तलाव आहे किंवा कोणत्या तलावाला त्या ठिकाणी रामसर यादीमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे, तर गोगाबिल तलाव हे माहीत पाहिजे. नंतर कोपरा जलाशय हे छत्तीसगडमधील आहे. हे देखील छत्तीसगडमधील पहिलं रामसर स्थळ आहे. समृद्ध जलपरिसंस्था व पक्षी देखील तिथे येत असतात. लक्षात असू द्या, कोपरा आपण आज छत्तीसगडमधील पहिलं बघितलं, झारखंडमधील पहिलं बघितलं आणि सिक्कीममधील देखील पहिलं रामसर स्थळ जे आहे ते देखील पाहिलं. कोपरा जलाशय छत्तीसगडमध्ये आहे. बघा, आता मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी ज्या ज्या रामसर स्थळ, सर्वच्या सर्व 98 पाठ करण्याची गरज नाही, फक्त जे न्यूजमध्ये होते ते लक्षात असू द्या. त्यामध्ये महाराष्ट्रातील पहिलं कोणतं होतं, तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर हे त्या ठिकाणी त्याचा समावेश करण्यात आलेला होता. महाराष्ट्रातील ते पहिलं ठरलेलं होतं. त्यानंतर भरपूर असे आले महाराष्ट्रातील देखील, लोणार सरोवर असू द्या किंवा ठाण्याची जी खाडी, ठाणे क्रीक, तेथील त्याला देखील रामसर स्थळांच्या यादीत त्याचा समावेश झालेला होता. सर्व 98 पाठ करण्याची गरज नाही, पण अलीकडील जे आहे ते लक्षात ठेवा आणि महाराष्ट्रातील तिथे लक्षात ठेवा. बघा, एकूण भारताचा विचार केला तर एकूण आतापर्यंत 98 रामस्थळ जे आहे ती स्थळं त्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला. हा आकडा बदलत असतो. यावर्षी जर काही तिथे नवीन अजून केली तर तो बदलेल. सर्वात महत्त्वाचं काय तर आशिया खंडामध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो रामसर स्थळांच्या यादीमध्ये. सर्वात जास्त आशिया खंडामध्ये भारतात जी आहे ती स्थळं आहेत रामसर यादीमधली. आणि जागतिक स्तरावर जर विचार केला तर तिसरा क्रमांक आहे. जागतिक स्तरावर तिसरा क्रमांक येतो. त्यानंतर बघा, रामसर स्थळ म्हणजे काय बरं, तर युनेस्को अंतर्गत 1971 मध्ये इराणमधील रामसर येथे झालेला आंतरराष्ट्रीय करार आहे तो. 1971 मध्ये रामसर या ठिकाणी करार झालेला होता. तर त्यामध्ये 3 प्रामुख्याने निर्णय घेण्यात आलेले होते की महत्त्वाच्या परिसंस्था ज्या सेवा पुरवतात, इकॉलॉजिकल सर्व्हिसेस, इकोसिस्टम सर्व्हिसेस आपण त्याला जसं म्हणतो, त्यांचं त्या ठिकाणी प्रोटेक्शन केलं गेलं पाहिजे, त्यांचं संवर्धन केलं गेलं पाहिजे, जेणेकरून शाश्वत विकासासाठी त्यांचं आणि पर्यावरणीय परिसंस्थेच्या दृष्टिकोनातून त्या महत्त्वाच्या सेवा पुरवत असतील तर त्यांचं संवर्धन केलं गेलं पाहिजे.
त्याकरता रामसर यादी बनवण्यात आलेली होती. नंतर जैवविविधता, परिसरातील जैवविविधतेचे रक्षण करणे हे देखील एक महत्त्वाचं उद्दिष्ट होतं आणि स्थानिक समुदायांच्या उपजीविकेला जे आहे ते भक्कम आधार देणे हे देखील त्याचं एक महत्त्वाचं तिथे उद्दिष्ट होतं. ह्या सर्व उद्दिष्टांसाठी जे ती रामसर स्थळांची यादी तिथे पब्लिश केली जाते आणि जे काही रामसर स्थळ असतात त्यांना अतिरिक्त संवर्धन करण्यासाठी जे आहे ते अतिरिक्त त्या ठिकाणी निधी असू द्या किंवा बाकीचेही काही लेजिस्लेटिव्ह इनिशिएटिव्ह असतात ते तिथे शासनाकडून केले जातात. भारताचा रामसर प्रवास जर पाहिला तर 1981ला जे आहे ते पहिलं स्थळ जे आहे ते चिल्का सरोवर ओडिशातील आणि केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान जे आहे ते राजस्थानमधील यांची तिथे घोषणा करण्यात आलेली होती. 1981ला पहिलं स्थळ कोणतं? चिल्का सरोवर ओडिशातील आणि केवलादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थानमधील. त्यानंतर 1 फेब्रुवारी 1982ला भारताने जे ती करारावर स्वाक्षरी केली आणि आतापर्यंत 98 स्थळ जे आहे ते तिथे घोषित करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त स्थळे असलेली राज्य कोणते? तर पहिल्या क्रमांकावर तामिळनाडू हे येतं, 20 आहेत. दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश हे राज्य येतं, 11 स्थळे आहेत. जागतिक स्तरावर जर पाहिलं तर युनायटेड किंगडममध्ये जे सर्वात जास्त रामसर स्थळ आहेत 175. दुसऱ्या क्रमांकावर जिथे मेक्सिको आणि तिसऱ्या क्रमांकावर आपण पाहिलं की भारताचा तिथे नंबर होता. चलो पुढे जाऊयात. आता त्याचे पात्रता निकष देखील असतात. रामसर क्रायटेरिया बघा, एखाद्या पाणथळ जागेला रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यासाठी निर्धारित केलेल्या 9 पैकी किमान 1 निकष पूर्ण करणे अनिवार्य असतं. जे आहे ते 9 निकष जे जारी केले जातात त्या 9 निकषांपैकी एखादी जागा जी आहे ती एक जरी निकष पूर्ण करत असेल तर त्याला रामसर स्थळाचा दर्जा तिथे दिला जातो. निकष पहिला कोणता? दुर्मिळता, हे तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यामध्ये मग जैवभौगोलिक प्रदेशातील नैसर्गिक किंवा निम नैसर्गिक पाणथळ जागेचा प्रातिनिधिक दुर्मिळ किंवा अद्वितीय नमुना असायला पाहिजे ती. दुसरा निकष धोक्यात असलेल्या प्रजाती देखील तिथे असायला पाहिजे. त्यामुळे निकष तिसरा जैवविविधता तिथे असायला पाहिजे. निकष चौथा जीवनचक्राचा महत्त्वाचा टप्पा जो आहे तो देखील असायला पाहिजे. म्हणजे परिसंस्था, पर्यावरणीय परिसंस्था जी आहे तिथे बघा, वनस्पती प्राण्यांच्या प्रजातींना जीवनचक्रातील महत्त्वपूर्ण टप्प्यावर आधार किंवा प्रतिकूल परिस्थितीत आश्रय देणाऱ्या जागा. पाचवा निकष जलपक्ष्यांची संख्या जी आहे ती 20,000 किंवा त्याहून अधिक जलपक्ष्यांचे वास्तव्य तिथे असलं पाहिजे. सहावा निकष जे आहे ते 1% जलपक्षी जे आहे ती लोकसंख्या त्या ठिकाणी असली पाहिजे. नियमितपणे एखाद्या जलपक्षाच्या प्रजातीच्या एकूण लोकसंख्येच्या किमान 1% पक्ष्यांना जो आहे तो त्या जागेने तिथे आधार दिला गेला पाहिजे. सातवा निकष स्थानिक मासे, स्थानिक प्रजाती आढळल्या पाहिजेत. प्रजननाचे ठिकाण पाहिजे. आणि शेवटचा इतर प्राणी जे आहे ते पाणथळ जागेवर अवलंबून असलेल्या पण पक्षी नसलेल्या प्राण्यांच्या प्रजातींच्या एकूण लोकसंख्येच्या किमान 1% तरी इतर प्राणी तिथे पाहिजे. अशा प्रकारे 9, आता 9च्या 9 तुम्हाला विचारणार नाही, पाठ करण्याची गरज नाही, फक्त लक्षात असू द्या की 9 क्रायटेरिया असतात आणि 9 क्रायटेरियापैकी किमान एक तरी तिथे जो निकष पाडला गेला पाहिजे जेणेकरून त्या जागेला तिथे रामसर यादीत समावेश त्याचा करण्यात येईल. चालेल. पुढे जाऊया. जागतिक हवा गुणवत्ता अहवाल जो आहे तो 2025चा प्रकाशित करण्यात आलेला आहे. जागतिक हवा गुणवत्ता अहवाल प्रकाशक संस्था कोणती? तर IQ एअर, स्विस एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी कंपनी जी आहे ती, त्याद्वारे हा जागतिक हवा गुणवत्ता अहवाल प्रकाशित केला जातो. त्यामध्ये मग 8वी आवृत्ती आहे ती. पहिली आवृत्ती 2018मध्ये देण्यात आलेली होती. 8वी आवृत्ती आहे. मापन निकष काय? तर वार्षिक सरासरी PM 2.5ची पातळी जी आहे ती जागतिक हवा गुणवत्ता अहवालातून मोजण्यात येते. पर्टिक्युलेट मॅटर 2.5 जे असतात, सूक्ष्म धूलिकण जे असतात त्यांच्याद्वारे जी ती वार्षिक सरासरी हवेची पातळी मोजली जाते. आणि पूर्ण जागतिक स्तरावर त्यामध्ये शहरांची जी आहे ती गुणवत्ता, हवेचा गुणवत्ता अहवाल तिथे सांगितला जातो. त्यानुसार बघा, अलीकडचा जो आहे 2025चा अलीकडचा, तर जागतिक क्रमवारी जर पाहिले तर वार्षिक सरासरी PM 2.5 नुसार भारत जगात 6वा सर्वात प्रदूषित देश आहे. हे लक्षात असू द्या, परीक्षेत विचारू शकता. 6वा सर्वात प्रदूषित देश आहे. नंतर सर्वाधिक प्रदूषित शहरे लोणी उत्तर प्रदेशातील शहर आहे ते जगातील सर्वात प्रदूषित शहर आहे आणि दिल्ली हे 4थ्या क्रमांकावर येतं. अजून महत्त्वाची नोंद घेण्यासारखी, जगातील 10 सर्वात प्रदूषित शहरांपैकी 5 जी आहे ती भारतातील आहे. ती कोणती? लोणी, बर्निहाट, दिल्ली, गाझियाबाद आणि उला ही शहरे जी आहेत ती
भारतातील जगातील 10 पैकी 5 जे ती भारतात आहेत. आणि भारतातील 259 शहरांच्या कोलकाता जे ते देखील कोलकाता या शहराचा देखील तिथे 49 स्थानी समावेश करण्यात आलेला आहे. लोणी आपण बघितलं ते सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. नंतर भारताचा आपण 6वा क्रमांक पाहिला. पहिले 5 कोणते तर पाकिस्तान सर्वात प्रदूषित आहे, बांगलादेश, ताजिकिस्तान, चाड, काँगो आणि नंतर भारताचा क्रमांक लागतो. जगात चा जर विचार केला तर जगातील पहिल्या 25 सर्वात प्रदूषित शहरांपैकी प्रामुख्याने भारत, पाकिस्तान, चीनमध्ये जे ती पहिल्या 4 मध्ये 3 शहरे एकट्या भारतात आहेत. त्यावरून भारतातील हवेची गुणवत्ता किती खालावलेली आहे हे त्या निर्देशांकातून तिथे नमूद करण्यात येतं. पुढची न्यूज पाहूयात. अरवली ग्रीन वॉल प्रकल्प पुनरुज्जीवनाची एक सुरुवात. अरवली ग्रीन वॉल प्रकल्प काय आहे तर बघा, त्याच्या संदर्भात न्यूज जी आहे ती आंतरराष्ट्रीय वन दिन 21 मार्च ह्या दिवशी असतो, देखील लक्षात असते. आंतरराष्ट्रीय वन दिन, इंटरनॅशनल डे ऑफ फॉरेस्ट. त्या दिवशी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांच्या हस्ते जे आहे ते वनीकरण हस्तक्षेपाद्वारे वाळवंटीकरण आणि जमिनीचा ऱ्हास रोखण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा त्याचं अनावरण करण्यात आलेलं होतं. आणि 5 जून 2025 जो की जागतिक पर्यावरण दिन असतो, त्या दिवशी भारताच्या पंतप्रधानांद्वारे प्राचीन अरवली पर्वतरांगांच्या पुनरुज्जीवनासाठी या उपक्रमाचा जो आहे तो अधिकृतपणे शुभारंभ केला गेला. वनीकरण हस्तक्षेपाद्वारे वाळवंटीकरण हा जो आराखडा आहे तो 21 मार्च ह्या दिवशी त्याचं अनावरण करण्यात आलं. आणि 5 जून रोजी आहे ते पंतप्रधानांनी अरवली पर्वतरांगांच्या पुनरुज्जीवनासाठी जे आहे ते तिथे अरवली ग्रीन वॉल प्रकल्पचा शुभारंभ केलेला आहे. आता हा अरवली ग्रीन वॉल प्रकल्प काय आहे बरं तर पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाद्वारे मिनिस्टर ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज त्यांच्याद्वारे राबवली जाणारी एक 700 किलोमीटर लांबीची अरवली पर्वतरांगांमधील पुनर्वनीकरण आणि भूप्रदेश पुनर्संचयित करण्याची एक मोहीम आहे. म्हणजे थोडक्यात अफॉरेस्टेशन करण्यासाठी, बघा, पुनर्वनीकरण, अफॉरेस्टेशन करण्यासाठी आणि एक ग्रीन वॉल, झाडांच्या माध्यमातून एक ग्रीन वॉल बनवण्यासाठीचा एक मुख्य प्रकल्प आहे हा. त्यामध्ये मग प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्टे जर पाहिली तर जे ते जमिनीची जी धूप होते तिचा बचाव करणे, 29 जिल्ह्यांमधील जमिनीचा ऱ्हास आणि वाळवंटीकरण रोखणे, पर्यावरणीय समतोल राखणे, हरित क्षेत्र वाढवून जैवविविधतेचे संरक्षण करणे आणि पर्यावरणाचा समतोल राखणे हे देखील एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर कार्बन शोषण, भारताच्या हवामान वचनबद्धतेनुसार जे काही नॅशनली डिटर्मिन्ड कॉन्ट्रीब्युशन्स आहेत त्यानुसार कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याची जी आहे ती क्षमता वाढवणे आणि भूपृष्ठावरील जलकुंभांचे पुनरुज्जीवन करण्याने लोकसहभागाला प्रोत्साहन देणे हे त्याची प्रमुख उद्दिष्ट आहे अरवली ग्रीन वॉल प्रकल्पाची. त्याची व्याप्ती जर पाहिली तर अरवली डोंगरांगांदरम्यान हरियाणा, राजस्थान, गुजरात, दिल्लीमधील 29 जिल्ह्यांची जी आहे ती निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर कृती जी आहे ती कॅम्पा, मनरेगा आणि कॅम्पा म्हणजे कंपन्सेटरी अफॉरेस्टेशनसाठी एक कायदा केलेला आहे. जे आहे ते क्षतिपूर्ती म्हणजे पुनर्वनीकरणासाठी किंवा अफॉरेस्टेशनसाठी कायदा केला गेलेला आहे व त्याच्यासाठी एक फंड देखील स्थापन करण्यात आलेला आहे. तर त्याच्याद्वारे आणि जे काही मनरेगाची कामं होत असतात आणि राज्यांच्या निधीतून ज्या आहे त्या स्थानिक प्रजातींच्या 1000 रोपवाटिका विकसित केल्या जातील. मग त्यामध्ये कृषी वनीकरण म्हणजे ॲग्रो फॉरेस्ट्री, कुरण विकास आणि तलाव संवर्धनावर देखील लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. बघा, एकात्मीकरण व पर्यटन, त्याच्यातून एक पेड माँ के नाम मोहिमेशी जोडणी केली जाईल. नंतर सफारी, ट्रेकिंग, निसर्ग उद्यान त्यांचा देखील तिथे विकास केला जाईल. 2027 पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करणे जे आहे ते शासनाने उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून रियाद कृती आराखडा देखील प्रसिद्ध केला गेला होता. UNCCD, युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन, वाळवंटीकरण रोखण्यासाठीचा एक करार आहे युनायटेड नेशन्सचा. तर त्या कृती आराखड्यामध्ये देखील हा प्रकल्प तिथे त्याचा उच्चार करण्यात आलेला होता. बघा, आता अरवली पर्वतरांगा त्यांचं भौगोलिक व्याप्ती जर पाहिली तर गुजरात, राजस्थान, दिल्ली, हरियाणा या राज्यांमध्ये स्थित आहे. तो 670 किलोमीटरपेक्षा जास्त लांबी आहे. मागच्या वर्षी अरवली जे आहे ते काही त्या ठिकाणी शासनाने काही निर्णय घेतलेले होते, सुप्रीम कोर्टाने देखील त्याबद्दल जे आहे ते निर्णय दिलेले होते. तर ते कॉन्ट्रोवर्सीमध्ये होतं. तर त्या दृष्टीने देखील अरवली पर्वतरांग जी ती महत्त्वाची आहे. बघा, पर्वतरांगांचे 2 मुख्य भाग आहेत. त्यामध्ये सांभर सिरोही रांग सलग पट्टा ज्यात सर्वोच्च शिखर गुरु शिखर समाविष्ट आहे. सांभर सिरोही रांग आणि दुसरी सांभर खेत्री रांग ती विखुरलेल्या टेकड्यांचा प्रदेश आहे. अरवली पर्वतरांगेचे 2 मुख्य भाग, 4 राज्यांमध्ये ती स्थित आहे. त्यानंतर त्याचा जर इतिहास पाहिला तर
जगातील सर्वात प्राचीन वली पर्वत रांगांपैकी एक आहे ती फोल्ड माउंटन रांग आहे. जॉग्राफीमध्ये तुम्ही शिकलं असाल की फोल्ड माउंटन्स किंवा वली पर्वतरांग काय असतात, तर त्याचा पार्ट आहे ती. किंवा अरवली पर्वतरांग जी आहे ती कशाचा प्रकार आहे, फोल्ड माउंटन्सचा प्रकार आहे. आणि प्रोटोरोझोईक कालखंडात निर्माण झालेली आहे ती, प्रोटोरोझोईक कालखंडामध्ये. त्याच्यामध्ये अजून जर आपण त्याची वैशिष्ट्ये पाहिली तर थारच्या वाळवंटाचा जो दिल्ली NCRच्या क्षेत्रात होणारा विस्तार रोखण्यासाठी ही पर्वतरांग अत्यंत महत्त्वाची भूमिका तिथे बजावत असते. म्हणूनच आपण जे युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन, वाळवंटीकरण रोखण्यासाठीचा जो करार आहे, तिथे याचा महत्त्वाने उल्लेख का केला गेला, कारण जे काही वाळवंटीकरण होत आहे तर ते थारचं वाळवंट पसरत आहे दिल्ली हरियाणाच्या क्षेत्रामध्ये, तर ते रोखण्यासाठी ह्या पर्वतरांगांचा एक महत्त्वाचा त्या ठिकाणी रोल आहे. सर्वोच्च शिखर आपण पाहिलं गुरु शिखर आहे ते 1722 मीटर राजस्थानमधील. नंतर प्रमुख नद्यांचं उगमस्थान देखील आहे, त्यामध्ये बनस, साहिबी ह्या यमुनेच्या उपनद्या आहेत. लुनी कच्छच्या रानात वाहणारी महत्त्वपूर्ण नदी आहे. खनिज संपत्ती जर पाहिली तर प्राचीन खडक, तांबे, जस्त, संगमरवर यासारख्या खनिजांनी हा प्रदेश तिथे समृद्ध आहे. चालेल. कॅम्पा आपण बघितलं होतं, कंपन्सेटरी अफॉरेस्टेशन, हे देखील तिथे न्यूजमध्ये होतं. कॅम्पा काय आहे ते बघा. कॅम्पा आपण बघितलं होतं. कॅम्पा काय आहे तर कंपन्सेटरी अफॉरेस्टेशनसाठी एक फंड त्या ठिकाणी तयार केला गेलेला आहे, किंवा क्षतिपूर्ती वनीकरण असं आपण त्याला मराठीत तिथे म्हणू शकतोय. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2002 मध्ये कॅम्पा ह्या ऑथॉरिटीची तिथे स्थापना करण्यात आलेली होती, कंपन्सेटरी अफॉरेस्टेशन अँड मॅनेजमेंट ऑथॉरिटी. कंपन्सेटरी अफॉरेस्टेशन मॅनेजमेंट ऑथॉरिटी, त्याची मुख्य भूमिका काय तर क्षतिपूर्ती वनीकरण, म्हणजे कंपन्सेटरी अफॉरेस्टेशन असं त्याला म्हटलं जातं. त्यासाठी त्याचं प्रशासन करणे किंवा गव्हर्नन्स जे आहे ते तिथे करणे, उपक्रमांचे निरीक्षण, तांत्रिक सहाय्य आणि मूल्यमापन करणे हे देखील महत्त्वाचं कार्य आहे. बिगर वन वापरासाठी वळवलेल्या वन जमिनीच्या बदल्यात वनीकरण आणि पुनरुत्पादन कार्यक्रमांना चालना देणे हे उद्देश आहे त्याचा, हे महत्त्वाचे लक्षात असू द्या. बिगर वनांच्या वापरासाठी वळवलेल्या वन जमिनीच्या मोबदल्यात दुसऱ्या ठिकाणी वनीकरण आणि पुनरुत्पादन उपक्रमांना चालना देणे. समजा एखाद्या फॉरेस्ट एरियामध्ये जो जंगल रिजन आहे त्याच्यामध्ये जर एखाद्या कंपनीला तिथे प्लांट सेटअप करायचा असेल, त्याच्यासाठी जी काही वृक्षतोड झाली असेल तर तेवढ्याच प्रमाणात जे आहे ते दुसऱ्या ठिकाणी करणे, म्हणजेच जे आहे ते पुनर्वनीकरण करण्यासाठी एक ऑथॉरिटी स्थापन करण्यात आलेली, ती म्हणजे कॅम्पा. हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. त्याच्या बदल्यात वनीकरण आणि वनांचं पुनरुत्पादन कार्यक्रम जे आहे ते राबवणे. नियम बघा. वन संरक्षण कायदा जो आहे तो फॉरेस्ट राईट्स कन्झर्वेशन ॲक्ट 1980 नुसार अनिवार्य करण्यात आलेला आहे पुनर्वनीकरण. त्याच्या अंतर्गत जे आहे ते प्रकल्प संस्थेला इतरत्र जमीन शोधणे आणि जमिनीचे मूल्य भरणे सक्तीचे व त्यावर पुनर्वनीकरण करणे हे सक्तीचं करण्यात आलेलं आहे. 2002 मध्ये स्थापन करण्यात आलेली होती आणि जो आहे तो 2016 मध्ये कायदा बनवण्यात आलेला होता. कॅम्पा ॲक्ट, कंपन्सेटरी अफॉरेस्टेशन अँड मॅनेजमेंट ॲक्ट जो आहे तो तिथे 2016ला बनवण्यात आलेला होता. त्यामध्ये बघा, जमीन भरपाईची प्रक्रिया जर पाहिली, लँड कंपन्सेशन, तर वन जमीन बिगर वन कामांसाठी वळवल्यास काय करावं लागतं तर संबंधित संस्थेला तितक्याच क्षेत्राच्या बिगर वन जमिनीवर जंगल लागवडीसाठी पैसे द्यावे लागतात. जर बिगर वन जमीन उपलब्ध नसेल, निकृष्ट वन जमिनीच्या दुप्पट क्षेत्रावर वनीकरण अनिवार्य जे आहे ते केले गेलेले आहे या कायद्यानुसार. आणि तो जो पैसा दिला जातो तो निधी भारताच्या सार्वजनिक खात्यामध्ये, पब्लिक अकाउंट ऑफ इंडियामध्ये जमा होतो आणि त्या निधीपैकी 90% हिस्सा हा राज्यांना जातो आणि 10% हिस्सा हा केंद्राकडे जातो. हे देखील लक्षात असू द्या. 90% हिस्सा राज्यांना आणि 10% हिस्सा केंद्रांना. कोणता निधी तर समजा एखाद्या वनांच्या जागेवर एखाद्या संस्थेने त्यांचा प्लांट उभारलेला आहे, कारखाना उभारलेला आहे, तर तितक्याच क्षेत्राच्या बिगर वन जमिनीवर त्यासाठी जंगल लागवडीसाठी पैसे द्यावे लागतात त्या कारखान्याला किंवा त्या संस्थेला. त्याच्यापैकी 90% राज्यांना आणि 10% तिथे केंद्राला जात असतो. अजून आपण बघितलं की UNCCD ची जी ती 16वी परिषद पार पडली सौदी अरेबियातील रियाध येथे. त्याच्यामध्ये सुमारे जवळपास 200 देशांनी सहभाग घेतलेला होता. आता युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन काय ते देखील पाहूयात आपण. त्याआधी ही परिषद युनायटेड नेशन्सची CCDची परिषद जी ती 16वी परिषद COP16 असं त्याला म्हटलं तर कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज, ती कुठे पार पडली तर सौदी अरेबियामधील रियाद या ठिकाणी. मुख्य प्राधान्य काय होतं त्याचं तर जमिनीचं पुनरुज्जीवन आणि दुष्काळ निवारण करणे. प्रथमच मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका या प्रदेशात त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याच्यामध्ये प्रमुख निकष काय होते, COP16 प्रमुख निकष काय होते तर एकूण जागतिक निधी जो आहे तो $12 अब्ज जो
$12 अब्ज एकूण निधी उभा करणे. मग त्यामध्ये वाळवंटीकरण, जमिनीचा ऱ्हास आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी आश्वासन जे आहे ते देण्यात आलं. नंतर रियाध ग्लोबल ड्रॉट रेझिलियन्स पार्टनरशिप देखील स्थापन करण्यात आली. त्याच्यात 80 असुरक्षित देशांना मदत करण्यासाठी जे ती ग्लोबल ड्रॉट रेझिलियन्स पार्टनरशिप देखील स्थापन करण्यात आलेली होती. हे लक्षात असू दे, विचारू शकतात कशासाठी आणि कुठे स्थापन करण्यात आलेल्या होत्या त्या. नंतर ग्रेट ग्रीन वॉल इनिशिएटिव्ह जो आहे तो देखील स्थापन करण्यात आलेला, म्हणजे आधीचाच होता तो. त्याला जे ते नवीन त्या ठिकाणी निधी देण्यात आलेला आहे. ग्रेट ग्रीन वॉल इनिशिएटिव्ह. भारतात कसा आपण अरवली ग्रीन वॉल प्रकल्प बघितला, तसं आफ्रिकेत एक ग्रेट ग्रीन वॉल इनिशिएटिव्ह राबवला जातोय, जो साहेल ह्या रिजनमध्ये, आफ्रिकेतील साहेल रिजनमध्ये असेल तर तिथे राबवला जातो तो. तर त्या प्रकल्पासाठी इटलीकडून जे आहे ते देखील फंडिंग देण्यात आलेली आहे आणि ऑस्ट्रेलियाकडून देखील तिथे फंडिंग देण्यात आलेली आहे. नंतर व्हिजन फॉर ॲडॅप्टेड क्रॉप्स अँड सॉइल्स, VACS उपक्रम. हे लक्षात असू द्या, व्हिजन फॉर ॲडॅप्टेड क्रॉप्स अँड सॉइल्स देखील हा नवीन उपक्रम रियाधमध्ये त्याची घोषणा करण्यात आली. मग त्यामध्ये हवामानास अनुकूल पिकांद्वारे लवचिक अन्न प्रणालीसाठी पिकं जे आहे ते त्यांची निर्मिती करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. व्हिजन फॉर ॲडॅप्टेड क्रॉप्स अँड सॉइल्स. जे काही पर्यावरणीय बदल होत आहेत तर त्यांच्यामध्ये पिकांचा टिकाव लागण्यासाठी जे आहे ते नवीन बीजांची निर्मिती करण्यासाठी एक महत्त्वाचा प्रकल्प आहे आणि त्याच्यासाठी $70 दशलक्ष निधी देखील देण्यात आलेला आहे. बघा अजून ग्लोबल ड्रॉट, त्याचं धोरणात्मक आराखडा जर बघितलं तर ग्लोबल ड्रॉट फ्रेमवर्क, जागतिक दुष्काळ आराखडा देखील पब्लिश करण्यात आलेला आहे. नंतर स्वदेशी लोक आणि स्थानिक समुदायांना तिथे समावेश करून घेणे हे देखील सांगण्यात आलेलं आहे. कशामध्ये तर वाळवंटीकरण रोखण्यासाठी. आणि बिझनेस फॉर लँड उपक्रम, प्रायव्हेट सेक्टर, खाजगी क्षेत्रासाठी जो आहे तो बिझनेस फॉर लँड उपक्रम देखील राबवला जाणार आहे. त्याच्यामध्ये अजून 2026 मध्ये, आता पुढची परिषद जी आहे ती COP17, 2016ला कुठे झाली, रियाध या ठिकाणी झाली. 2026ची जी आहे ती COP17 मंगोलियात होणार आहे, मंगोलियामध्ये होणार आहे, हे लक्षात असू द्या. त्याच्यामध्ये अजून रियाध या ठिकाणी इंडिजिनस पीपल्स फोरममध्ये सॅक्रेड लँड्स घोषणापत्र देखील सादर करण्यात आलेलं होतं. सॅक्रेड लँड्स घोषणापत्र. सद्यस्थिती जर पाहिली तर वाळवंटीकरण कार्यात खाजगी क्षेत्राचा वाटा केवळ 6% आहे. त्याच्यासाठीच बिझनेस फॉर लँड हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. आता UNCCD बद्दल बघा, युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन किंवा वाळवंटीकरण विरोधी जागतिक करार संयुक्त राष्ट्रांचा असंही आपण त्याला म्हणू शकतोय. बघा 1992 मध्ये रिओ अर्थ समिट झाली होती. रिओ अर्थ समिट, शाश्वत विकासासाठी ज्या काही संयुक्त राष्ट्रांच्या समिट झालेल्या तर त्याचाच एक भाग म्हणून 1992ला रिओ अर्थ समिट झाली होती. त्यामध्ये 3 करार करण्यात आलेले होते. युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, हवामान बदलासाठीचा करार. नंतर कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, जैवविविधतेसाठीचा करार. आणि तिसरा एक करार होता UNCCD, वाळवंटीकरणासाठीचा एक करार. तर तो जो करार आहे UNCCD, त्याची स्थापना 1994ला करण्यात आली. 1994ला, हे देखील लक्षात असू द्या. महत्त्व काय असेल तर जमिनीचे संरक्षण व पुनरुज्जीवन करणे, वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारणासाठीचा एकमेव कायदेशीररित्या बंधनकारक आंतरराष्ट्रीय करार जो आहे तो करणे. लिगली बाइंडिंग आहे हा, कायदेशीररित्या बंधनकारक आंतरराष्ट्रीय करार आहे. सदस्य 197 देश आहेत आणि युरोपियन युनियन देखील त्याचा सदस्य आहे. त्याच्यामध्ये सहभाग, भागीदाऱ्याने विकेंद्रीकरणातून जे ते वाळवंटीकरण जागतिक स्तरावर रोखणे हे त्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. आता भारतामध्ये देखील याची एक समिट झाली होती, COP14, लक्षात असू द्या. 2019ला COP14, कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज 14 जी आहे ती देशांची परिषद UNCCDच्या झाली होती, नवी दिल्ली, भारतामध्ये. नंतर त्याच्या पुढची 2022ला COP15 झालेली होती, कोट डी आयव्हरी, पश्चिम आफ्रिका या देशामध्ये. सध्याची जी ती 2024ची कुठे होती तर COP16 रियाध, सौदी अरेबियामध्ये होती. पुढची जी ती ह्या वर्षाची COP17 मंगोलिया या ठिकाणी होईल. त्याच्यामध्ये जागतिक दुष्काळ आराखडा जो आहे तो पूर्ण केला जाणार आहे. ग्लोबल ड्रॉट फ्रेमवर्क जे आहे ते तिथे साईन केलं जाणार आहे. चालेल. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे ते पर्यावरणाशी संबंधित भरपूर अशा ज्या काही न्यूज आहेत त्या डिस्कस केलेल्या आहेत. पुढच्याही लेक्चरमध्ये आपण पर्यावरण इतर विषयांच्याही ज्या काही महत्त्वाचे न्यूज होते त्या बघूयात. तोपर्यंत थांबूयात. जे आत्तापर्यंत करंट अफेअर्सचे लेक्चर घेतलेले त्याची एकदा रिव्हिजन करा, कारण परीक्षा जवळ आलेले रिव्हिजन देखील महत्त्वाचे असते. थांबूयात आजच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.